शाळेत राज्यपालांबद्दल माहिती घेत असताना राजभवनाचा उल्लेख आला होता. तेव्हापासून राजभवन पाहण्याची उत्सुकता आहे. पण सर्वसामान्यांना आतापर्यंत तिथे जाण्यास परवानगी नव्हती. मात्र 2022 सालापासून काही अटींची पूर्तता करून एका ठराविक वेळेत सर्वांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहे. ठरल्याप्रमाणे आम्ही मलबार हिल्स मुंबईला राज्यपालांचे निवासस्थान म्हणजे राजभवन बघायला गेलो. आणि या राजभवनामध्ये एक गुप्त बंकर आहे जो बघण्याची मला खूप उत्सुकता होती. महत्त्वाची सूचना, या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, म्हणजे एक सुवर्ण संधी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बघा, ते सरप्राईज शोधा आणि त्या संधीचा लाभ घ्या. आमचा दिवस जरा लवकरच सुरू झाला. आम्ही पहाटे 3 वाजता अलिबागहून आमच्या गाडीने निघालो. आम्ही पहिल्यांदाच अटल सेतूवरून पहाटे प्रवास केला. या विहंगम प्रवासात पावसाने हजेरी लावली. अटल सेतू मार्गे 2.5 तासात 5:30 वाजता राजभवन परिसरात पोहोचलो. साधारण 1 महिना आधीपासून भेटीचे नियोजन करा. मात्र आगाऊ आरक्षण अर्थात ॲडव्हान्स बुकिंग 1 आठवड्यापूर्वीच मिळते. आरक्षण हे rajbhavan-maharashtra.gov.in यांच्या अधिकृत वेबसाईटवरून जाऊन करावे. तुमच्या सोयीनुसार किंवा उपलब्धतेनुसार तारीख निश्चित करावी. वेळ मात्र पहाटे 6 ते सकाळी 8:30 हीच आहे. मात्र सुरक्षा कारणास्तव 15 मिनिटे ते अर्धा तास आधी जाऊन हजर राहावे. एका बॅचमध्ये 30 जणांचा समावेश असतो. तसेच एका व्यक्तीला एका वेळी जास्तीत जास्त 5 जणांचे बुकिंग करता येते. तिकीट दर 150 रुपये आहे. सुरक्षा तपासणीनंतर सर्व अभ्यागतांना राजभवनाच्या आत एकत्रित करून काही सूचना, खबरदारीचे उपाय, प्राथमिक माहिती आणि भेटीचे स्वरूप समजावून दिले जाते. या परिसराची माहिती द्यायला आणि फिरवायला एक गाईड असतात. आत शिरल्यानंतर थोडं पुढे गेल्यावर एक हेलिपॅड आहे. ते समुद्राने वेढलेल्या एका उंचवट्यावर वसलेले आहे. हे हेलिपॅड प्रामुख्याने राज्यपाल आणि इतर मान्यवरांच्या अधिकृत प्रवासासाठी वापरले जाते. हेलिपॅड हे राजभवनाचे एक कार्यात्मक घटक आहे. हेलिपॅड बघून झाल्यावर आम्ही पुढे चालू लागलो. हे अटल उद्यान आपण नंतर बघूयात. बाहेरून तर हे उद्यान हिरवगार दिसतंय. वाऱ्याची मंद झुळूक नाही तर समुद्र असल्यामुळे सोसाट्याचे वारे सुटले होते. चालता चालता आम्ही एका चौकात येऊन पोहोचलो. चौकाच्या मध्यभागी झाडांनी नटलेली एक सुंदर कलाकृती आहे. हा तो स्तंभ जेथे आपल्या भारताचा तिरंगा म्हणजे राष्ट्रध्वज जेव्हा राज्यपाल परिसरात असतात तेव्हा फडकत असतो. आता आपण सनराईज पॉइंट आणि देवी मंदिर बघणार आहोत. आमच्याबरोबर असलेल्यांपैकी काही जण वानखेडे स्टेडियम, एअर इंडियाची इमारत एकमेकांना दाखवत होते, तर मी फोटो काढण्यात मग्न होतो. अशा वेळी दुर्बिणीची फार आठवण येते, जे आपण हमखास सोबत घेण्यास विसरलेलो असतो. समोरचे दृश्य डोळ्यात व कॅमेऱ्यात साठवून तेथून आम्ही निघालो. देवी मंदिर आणि सनराईज पॉइंटपर्यंत पोहोचायला 2 रस्ते आहेत. एक पक्का सिमेंटेड रस्ता आणि दुसरा हा मार्ग ज्यावरून आम्ही गेलो होतो. सकाळचं वातावरण खूप मनमोहक असतं. दोन्ही बाजूंना हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यातून चालताना वेगळीच मजा येते. समाधान वाटतं. तो एक मौल्यवान अनुभव असतो. वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्यात हीच तर खरी मजा असते. आता अखेर आपण सनराईज गॅलरीत पोहोचलो आहोत. या काही पायऱ्या उतरल्यावर आपण सनराईज गॅलरी बघू शकतो व सनराईजचा अनुभव घेऊ शकतो. सनराईजचा पुरेपूर अनुभव घेण्यासाठी एक बाग ठेवला आहे आणि त्यामागे ही सुंदर कलाकृती आहे. सनराईज पॉइंट बघून झाल्यावर मी देवी मंदिर बघायला आणि देवीचे दर्शन घ्यायला आलो. तेवढ्यात साक्षात शंकर महादेवांचे दर्शन झाले आणि आशीर्वाद घेतले. ही मूर्ती आणि त्रिशूळ खूप मोठे आहे. या परिसरात असलेल्या दिव्यांच्या खांबांवरील वरच्या भागात बसवलेले त्रिशूळ
ओम डमरू लक्ष वेधून घेतात. येथील देवतांची मंदिरे इतिहासकालीन आहेत. या प्राचीन मंदिरातील देवतांची कोळी लोक पूजा करीत असत. पोर्तुगीज व ब्रिटिश काळातील अनेक स्थित्यंतरे या मंदिरांनी पाहिली. 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. नवीन भारताची निर्मिती झाली. गव्हर्नमेंट हाऊसला राजभवन असे नवीन नाव देण्यात आले. भारतीय राज्यपालांनी कोळी लोकांना निमंत्रित केले. या लोकांनी दुधातुपाने देवतांना शुद्ध केले. ऑगस्ट 2021 मध्ये या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले. दरवर्षी जुलै महिन्यात येथे जत्रा भरते. कोणतेही बुकिंग न करता येण्यास परवानगी असते. देवीचे दर्शन घेऊन आणखी थोडे पुढे जाऊन काही पायऱ्या चढून भैरवनाथ मंदिरात गेलो. सूर्योदयानंतरचं आकाश तांबडं आणि मनोरम्य दिसतं. आजूबाजूला नारळाची झाडं आणि समोर साक्षात शंकर महादेवांचे दर्शन घडते. पाण्यात पिवळ्या सूर्याचे प्रतिबिंब दिसते. मंदिरावर कोरीव काम आणि बाजूला एक भगवा झेंडा कायम फडकतो. आम्ही देवीचे दर्शन घेऊन झाल्यावर देवी मंदिराच्या अलीकडे असलेल्या पायऱ्या उतरून दुसऱ्या सनराइज ऑब्झर्वेशन डेकवर आलो. इथे समोर निळ्या रंगाने रंगवलेले दगड, त्यांच्यावर माशांचे, शंख शिंपल्यांचे आणि इतर जलचर प्राणी वनस्पतींचे चित्र आहेत. आता आपण या ऑब्झर्वेशन डेकवरून सूर्योदयाचं मनोरम्य आकाश बघू शकतो. या ऑब्झर्वेशन डेकवरून आपण अथांग समुद्र, पाण्याचा खळखळाट, समुद्राच्या लाटांचा खडकांवर आवाज, मुंबईतील मरीन ड्राईव्ह आणि क्वीन्स नेकलेस बघू शकतो. आता आम्ही अगदी टोकापाशी आलो होतो. हा राजभवनाचा सर्वात महत्त्वाचा आणि गुप्त भाग आहे. हीच ती गुप्त जागा, ती म्हणजे ब्रिटिश कालीन बंकर. बंकर मिला रिसेंटली 2016 में. बस इस तरफ एक वॉल था और उस टाइम विद्यासागर गवर्नर थे, उन्होंने इसे वॉकिंग करते हुए यहाँ पे एक वॉल दिखी थी, बाद में वॉल तोड़ दी. ये पूरा 150 मीटर बंकर. ब्रिटिश कालीन बंकर पहिल्या महायुद्धाच्या काही काळापूर्वी बांधले गेले होते. किंवा राजभवन मुंबई राज्याचे गव्हर्नमेंट हाऊस होते. सुमारे 6 दशके बंद असलेले लांब भूमिगत बंकर राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांच्या प्रयत्नांमुळे प्रकाशात आले. हे बंकर उघडल्यानंतर त्यामध्ये शेल स्टोअर, गन शेल, काडतूस स्टोअर इत्यादी नावांच्या विविध खोल्या आढळल्या. सुरुवातीचा किल्ल्यासारखा उंच भाग पार केला एक लांबच लांब मार्गिका आहे. तिच्या बाजूला 13 खोल्या आहेत. अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्यामुळे कमजोर झालेल्या बंकरचे स्ट्रक्चरल ऑडिट करून मजबूतीकरण करण्यात आले. Storybox Audio. या ब्रिटिश कालीन बंकरचा भारतीय क्रांतिकारांचे दालन म्हणून पुनर्जन्म झाला आहे. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 जून 2022 रोजी क्रांतिगाथा या भारतीय क्रांतिकारांच्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. येथे विविध भित्तिचित्रे, Storybox Audio. इथे या गुप्त ब्रिटिशकालीन बंकरमध्ये एक सेल्युलर जेलची प्रतिकृती आहे. काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे साक्षात नरक. कुणाच्या कल्पनेतही येणार नाही अशा अमानवी छळाचा सामना तिथल्या कैद्यांना करावा लागेल. तासन तास त्यांना उभं राहण्याची शिक्षा दिली जात असत. त्या स्थितीत त्यांना चालण्यास, बसण्यास आणि झोपण्यासही भाग पाडले जात असत. त्यांचे हातपाय, मान आणि कंबर जाड लोखंडी साखळ्या, सळ्या आणि पोलादी पट्ट्यांनी तयार केलेल्या दंडाबेड्यांमध्ये जखडलेले असत. येथे प्रदर्शन, शिल्पे आणि दुर्मिळ छायाचित्रांच्या माध्यमातून महाराष्ट्रात तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सी ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या सशस्त्र संघर्षाच्या संपूर्ण कथेचे दर्शन घडवण्यात आले आहे. तसेच या दालनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे दृश्य देखील समाविष्ट करण्यात आले आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. प्रतिमा आणि
ज्ञात व अज्ञात क्रांतिकारांचे पुतळे ठेवण्यात आले आहेत. स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व क्रांतिकारांना या दालनाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले आहे. या गुप्त बंकरच्या शेवटच्या भागात या बंकरचा माहितीसोबत इतिहास दर्शवला आहे. मला हा गुप्त बंकर आणि या गुप्त बंकर मधील संग्रहित इतिहासकालीन वस्तू खूप आवडल्या. थोडं पुढे चालत गेल्यावर या बंकरचा शेवट होतो. हे बंकर दरबार हॉलच्या अगदी समोर उघडते. बंकर मधून बाहेर लॉनवर आल्यानंतर एका वेगळ्याच जगातून वास्तवात आल्याची जाणीव झाली. मला या गुप्त बंकरमुळे आपल्या इतिहासकालीन युगाची अनुभूती करता आली. आशा करतो तुम्हालाही या व्हिडिओ मार्फत आपल्या इतिहासकालीन युगाची अनुभूती करता आली असेल. चला तर मग आता आपण वर्तमान काळात येऊयात आणि बँक्वेट हॉलकडे वळूयात. चला तर मग बँक्वेट हॉलच्या दिशेने जाऊयात. दरबार हॉल आणि बँक्वेट हॉल हे समोरासमोर आहेत. आता आपण बँक्वेट हॉलच्या परिसरात आलो आहोत. ह्या बँक्वेट हॉलच्या परिसरात आल्यावर आपल्याला 2 तोफा दिसतात. हिरव्यागार मखमली गवतावर चालताना खूप लुभावणी वाटते. तोफांच्या बाजूलाच त्यांच्याबद्दल एका बोर्डवर थोडक्यात माहिती दिली आहे. तोफा ब्रिटिशकालीन आहेत. चला तर मग अवाढव्य तोफा बघून आता आपण बँक्वेट हॉलच्या आत जाऊयात. बँक्वेट हॉलच्या आत आल्यावर हे असे सुंदर दृश्य पाहून मी तर थक्कच झालो. येथील घुमटाकार छतांवर सुंदर नक्षीकाम केले असून अनेक स्तर असलेली काचेची झुमरे टांगण्यात आली आहेत. तसेच जमिनीवर अत्यंत किमती असे पर्शियन गालिचे पसरलेले आहेत. बँक्वेट हॉलमध्ये सुंदर कोरीव काम केलेल्या लाकडी विभाजकांमुळे भोजन कक्षाची जागा स्वागत कक्षापासून वेगळी झाली आहे. बस अंदर के कुछ पार्ट रिन्यूड हुए. बाकी ये पहले ब्रिटिश लोगों का बॉल रूम था और सामने यहाँ पे डाइनिंग एरिया है. यहाँ पे डिनर होता था. अभी भी जब कभी फॉरेन में लोग आए यहाँ पे पूरा सजावट करके खाना खाते हैं. अभी रिसेंटली मालदीव की प्रेसिडेंट आए थे, उनके सम्मान में यहाँ पे डिनर हुआ. हाच तो भोजन कक्ष. अशा भव्य दिव्य भोजन कक्षात राज्यपाल, प्रतिष्ठित व्यक्ती, भेट देणारे राज्यांचे प्रमुख यांच्यासाठी राज्यपाल येथे मेजवान्या आयोजित करतात. भोजन कक्षाच्या समोरच असलेला हा आहे स्वागत कक्ष. येथे राज्यपाल, प्रतिष्ठित व्यक्ती व भेट देणारे राज्यांचे प्रमुख आणि राज्यपाल यांच्या अधिकृत सभा आणि चर्चा होतात. हा हॉल पाहून अलीकडेच भेट दिलेल्या राष्ट्रपती भवनातील प्रशस्त डायनिंग हॉलची आठवण झाली. तुम्ही जर माझी दिल्ली, भारताची राजधानी ही व्हिडिओ सिरीज बघितली नसेल आणि राष्ट्रपती भवन बघितलं नसेल तर लवकरच तो व्हिडिओ बघून घ्या. तोही तुम्हाला खूप आवडेल. बँक्वेट हॉलला आता जलविहार म्हणतात. दोन्ही हॉलच्या कमानदार छतांवर भारतातील अशोक सिंहांच्या शिल्पांचे शिलालेख आहेत. प्रत्येक कलात्मक शैली दुसऱ्या प्रतिमेला प्रतिबिंबित करत जलविहार पाहुण्यांसाठी एक प्रभावी जेवणाचा अनुभव निर्माण करतो. आपल्या स्वागतासाठी बँक्वेट हॉलच्या आत एका सुंदर मोराची प्रतिकृती आहे. आता सगळी मंडळी दरबार हॉलकडे निघाली होती. तर मग आपण हे दरबार हॉल बघूयात. जलसभागृह म्हणजे राजभवनातील शांत आणि प्रसन्न दरबार हॉल आहे. शाहीखाना नाही, पण दरबार हॉलमध्ये आमच्यासाठी चहापानाची व्यवस्था मात्र करण्यात आली होती. प्रशस्त अशा या हॉलमध्ये फ्रेंच पद्धतीच्या मोठ्या खिडक्या आहेत. तसेच सुंदर नक्षीकाम केलेल्या खुर्च्या असून 750 जणांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. शपथविधीसारखे महत्त्वाचे कार्यक्रम येथे होतात. राज्यपाल या भव्य सभागृहाचा वापर साहित्यिक व कलाकार यांचा गौरव करण्यासाठी देखील करतात. आम्ही चहाचे कप घेऊन या हॉलच्या बाल्कनीत उभे राहिलो. वाफाळता चहा आणि समोर अथांग पसरलेला समुद्र. आणखी काय हवे?
मी काही फार चहाचा शौकीन नाही, मुळात मला चहा आवडतच नाही. मी रोज दूध पितो. पण समुद्राचा आल्हाददायक वारा अंगावर झेलत, क्षितिजा पार पसरलेल्या समुद्राकडे पाहत उभं राहण्याची मजा काही वेगळीच होती. पाय निघत नव्हता, परंतु वेळेचं बंधन असल्याने तेथून बाहेर पडलो व फिरत फिरत जपानी पद्धतीने बनवण्यात आलेल्या अटल उद्यान या सुंदर बगीच्यापाशी येऊन पोहोचलो. या अटल उद्यानात प्रवेश करताच या हिरव्यागार मखमली गवतावर चालताना आणि आजूबाजूचा परिसर निहाळताना असे वाटले की मी स्वर्गातच आलोय. वाह, हे दृश्य आणि हा परिसर अविस्मरणीय होता. विविध रंगी फुलझाडे, छोटा लाकडी पूल, विविध आकारांची केलेली दगडांची रचना व त्यातून झिरपणारे पाणी, छोटासा तलाव व समोर पसरलेला अथांग समुद्र. उद्यान व समुद्र हे कॉम्बिनेशन तसे विरळच. मला तर ही अशी लाकडाची कमान खूप आवडली. या उद्यानात आल्यानंतर माझ्यातलं लहान मूल जागं झालं. मला एका क्षणासाठी असं वाटलं की मी लहान मुलगा आहे आणि या उद्यानात बागडतो आहे. या उद्यानामुळे मला माझ्या बालपणीचे दिवस आठवले. ते उद्यान, आमच्या जवळील तो समुद्र. या निसर्गरम्य उद्यानाच्या मागेच समुद्र असल्यामुळे येथे वारे सुटले होते आणि या वाऱ्याच्या आनंददायी स्वरांवर येथील फुलं, फुलझाडं, पानं व गवत आनंदाने डुलत व नाचत होती. या उद्यानात असलेली प्रत्येक व्यक्ती फुलांची, गवताची, समुद्राची, वाऱ्याची आणि खुद्द या उद्यानाचा अनुभव घेत होती. मात्र मी एका वेगळ्याच विचारात होतो. मला प्रश्न पडला की साळुंक्यांनाही निसर्गाची भाषा कळत असेल का? अर्थात साळुंक्याही निसर्गाचा एक भागच आहेत. आता 8 वाजत आले होते. अजून अर्धा तास शिल्लक होता. पुन्हा आम्हा सर्वांना सुरुवातीला जेथून निघालो होतो त्या ध्वजस्तंभ असणाऱ्या उद्यानात एकत्र बोलावलं. गोलाकार दगडी पायऱ्यांवर सगळे स्थानापन्न झाल्यावर गेली 32 वर्षे राजभवनात कार्यरत असलेल्या एका ज्येष्ठ गृहस्थांनी राजभवन व मुंबईतील काही ठिकाणांबद्दल अतिशय रंजक माहिती सांगितली. महाराष्ट्रात राजभवन हे 4 ठिकाणी आहे: मुंबई, पुणे, नागपूर व महाबळेश्वर. मुंबईतील मलबार हिल येथील राजभवन हे अंदाजे 44 एकर जमिनीवर वसलेले असून त्याच्या तिन्ही बाजूनी समुद्र आहे. महत्वाचे म्हणजे मागील 1.5 शतकापासून ते इतिहासाचे साक्षीदार आहे. ब्रिटिश काळातील पहिले गव्हर्नमेंट हाऊस दी बॉम्बे कॅसल हे फोर्टच्या मध्यवर्ती भागात वसलेले होते. त्यानंतर ते परळ येथे स्थलांतरित झाले. परंतु कालांतराने वाढत्या औद्योगिकरणामुळे प्रदूषित होऊ लागलेली हवा व वाढती लोकसंख्या यांमुळे गव्हर्नमेंट हाऊस मलबार पॉइंट येथे हलवण्यात आले व परळ येथील निवासस्थान प्लेग रुग्णालयात रूपांतरित करण्यात आले. डॉक्टर वाल्डेमर हाफकिन यांनी येथे येऊन प्लेग व कॉलराची लस शोधून काढली. त्यांच्या स्मरणार्थ सन 1925 पासून हे गव्हर्नमेंट हाऊस हाफकिन इन्स्टिट्यूट म्हणून ओळखले जाऊ लागले. इतिहास हा माझा आवडता विषय नाही, पण गेली 32 वर्षे राजभवनात कार्यरत असलेल्या एका ज्येष्ठ, वरिष्ठ आणि अनुभवी गृहस्थांनी राजभवन व मुंबईतील काही ठिकाणांबद्दल अतिशय रंजक माहिती सांगितल्यामुळे मी त्या काळात जाऊन पोहोचलो. वर्तमानाचं भान आलं तेव्हा 8:30 वाजले होते. आमच्या ज्ञानात भर घालणाऱ्या त्या गृहस्थांचे आभार मानून आम्ही तेथून निघालो. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. आता मला या राजभवनाच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची उत्सुकता होती, कारण मला आमच्या गाईडनी सांगितलेली एक रंजक अशी फॅक्ट आठवली. चला तर मग ती फॅक्ट ऐकूयात. पूरे राजभवन का पिन कोड अलग है और गेट के बाहर का पिन कोड पूरा अलग है. यहाँ एक छोटा पोस्ट ऑफिस है, यहाँ का पिन कोड है 4003 गेट के बाहर. इथून पोस्ट कार्ड घेऊन पत्र लिहून पाठवा, मग त्यावर राजभवनाचा शिक्का येईल असे पोस्ट मास्टरांनी सांगितल्यावर आम्ही उत्साहात कामाला लागलो. मी माझ्या आजीजोबांना पत्र लिहिली व या पोस्टाच्या पेटीत ती टाकली. आमचा पत्र लेखनाचा कार्यक्रम सुरू असतानाच बाहेर कठड्यावर एक मोर येऊन बसला. त्यांना आम्ही रोज खाऊ देतो, त्यामुळे ते येथे येतात असे पोस्ट मास्टरांनी सांगितले. मग आम्हीही आलेल्या संधीचा फायदा घेत त्याच्याबरोबर फोटो काढले, व्हिडिओज काढले आणि तेथून बाहेर पडलो. आजचा हा व्लॉग
आणि राजभवनाची टूर इथेच संपते. पण हां, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे बरं का. या व्हिडिओत गुप्त हा शब्द किती वेळा वापरला गेला हे जो मला कमेंट करून अचूक सांगेल, जो मला हे सर्वप्रथम सांगेल, त्याचं नाव मी माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की जाहीर करेन. त्यामुळे तयार राहा आणि अचूक कमेंट करा.